अरिहन्ताणं णमो सिद्धाणं णमो आयर्याणं णमो उवज्जायाणं नमो लोहे सौवसाहुणम। जय बोलो 24 भगवान की। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्टि भगवान की। जय बोलो 24 भगवान की। जय बोलो आचार्य गुरुवर 20वीं सदी के समाधि स्मरण परम पूज्य अक्षर श्री शांति सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर सन्मति सागर मुनि महाराज की। जय बोलो धर्मसेन मुनि आचार्य धर्मसेन मुनि महाराज की। जय बोलो मम दीक्षा गुरु आचार्य गुरुवर चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की। जय बोलो आचार्य समय सागर मुनि महाराज की। जय बोलो वीर सागर मुनि महाराज जी की। जय बोलो सरल सागर मुनि महाराज जी की। जय बोलो जिनवानी माता की। तर थोड्याच दिवसामध्ये आपल्या गावामध्ये 2 दिवसानंतर अष्टानिक पर्व येत आहे आणि त्या अष्टानिक पर्वामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिद्धचक्र विधान ओवाळायचं आहे असं काय केलेलं आहे, सुनिश्चित केलेलं आहे। आणि त्यासाठी बाहेरगावचे तर येणारच आहेत, परंतु आपण गावातील लोकसुद्धा काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। कारण हे जे सिद्धचक्र विधान जे आहे, हे सिद्धचक्र विधान कोणाच्याही नशिबात असत नाही। कारण खूप गाव असे आहेत की त्यांना हे सिद्धचक्र तर करायचं असतं, परंतु त्यांना काय होत नाहीत, मुनी महाराज जी काय करत नाहीत, मिळत नाहीत। त्यामुळे आपलं सौभाग्य एवढं आहे की 1 नाही 2 नाही 2 आचार्य महाराज जे आपल्याला मिळालेले आहेत, त्याचबरोबर चतुर्विधी संघसुद्धा मिळालेला आहे। आणि यांच्या सान्निध्यात आपल्याला काय करायला मिळणार आहे, सिद्धचक्र विधान ओवाळायला मिळणार आहे। त्यामुळं बाकीच्या सिद्धचक्र विधानापेक्षा हे सिद्धचक्र विधान काय असणार आहे, थोडं विशेष असणार आहे। आणि त्याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आज सकाळीच आचार्य महाराजांनी थोडं नियोजनामध्ये काय केलेलं आहे, बदल केलेला आहे। की ह्याच्या अगोदरचं नियोजन असं होतं की सकाळी 6 वाजल्यापासून विधानाला बसायचं आणि 10 वाजूपर्यंत काय असेल ते करून संपून त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत। पण त्याच्यामध्ये थोडं असं ऐकण्यामध्ये आलं की जे चौका करणारे लोक आहेत त्या लोकांना विधानाला बसायला मिळणार नाही, त्यामुळं ते त्या विधानापासून वंचित राहतील। यासाठी असा निर्णय करण्यात आला की दुपारी 12 वाजच्या पुढे आपल्याला सिद्धचक्र विधान काय करायचं आहे, ओवाळायचं आहे। म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळं तृप्त होऊन काय करायचं आहे, विधानाला बसायचं आहे। म्हणजे त्याच्यानंतर कुठलीही भूक लागली म्हणून उठायचं काही काम नाही। त्यामुळे जीवन खाऊन सगळं काही करायचं आहे, त्यामुळे चक्कर यायचं पण काय काम नाही। त्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त विधानाला बसून त्याचं काय करून घ्या, पुण्य अर्जन करून घ्या। कारण जर आपण पुण्य अर्जन करून घेतलो नाही तर आपण मागे कधीतरी पुण्य केलं होतो, म्हणून काय झालेलं आहे, आज आपल्याला हा चतुर्विधी संघ, चातुर्मास, मनुष्य जन्म, जैन कुल जे काही सगळं हिऱ्यासारखं मिळालेलं आहे, त्या हिऱ्याचा काय होईल, उपयोग होईल। नाहीतर जो आपल्याला हिरा मिळालेला आहे तो हिरा काय होईल, कुठल्या तरी कोपऱ्यात जळमटामध्ये काय होईल, पडून असाच व्यर्थ होऊन जाईल। यासाठी आपल्याला जो हा जैन कुलरूपी मनुष्य जन्मरूपी जो हिरा मिळालेला आहे, तो हिरा आपल्याला कशासाठी मिळालेला आहे याचा आपण कधी विचार केलो का, की माझा जन्म का झालेला आहे, की फक्त भोग भोगण्यासाठी झालेला आहे की आणखीन काय करण्यासाठी झालेला आहे। काय आपण कधी भोग भोगलो नाही का, पंचेंद्रिय विषयाचे जे भोग आहे ते आपण कधी भोगलो नाही का।
का हा पहिलाच जन्म आहे की याच्या अगोदर माझा कधी जन्म झालाच नाही, असं आहे का? तर असं काही नाही. कारण आपण 84 लक्ष योनी काय करत आलेलो आहोत, अनादी काळापासून फिरत आलेलो आहोत. छोट्यातल्या छोट्या जीवापासून पंचेंद्रिय मन असलेल्या जीवापर्यंत काय केलेलं आहे, आपण जन्म घेत आलेला आहो. अशी एकही जागा किंवा अशी एकही वस्तू किंवा असा एकही पदार्थ काय नाही शिल्लक राहिलेला नाही किंवा जीव शिल्लक राहिलेला नाही की ज्याच्यामध्ये माझा जन्म झालेला नाही. असे सगळे चारही गतीतले जे काही पर्याय असतील, नरक गतीमधील जेवढे पर्याय असतील, 7 नरक असतील, त्या 7ही नरकामधले 7ही प्रकारचे जे काही जीव असतील त्या सगळ्या जीवामध्ये माझा काय झाला होता, जन्म झाला होता. असे एकही जागा शिल्लक नाही नरकातील की जी चिटकून चिटकून आहे, जे पापणीला पापणी लागून असते अशी पापणी जाणार नाही, अशी सुद्धा जागा कुठं शिल्लक नाही. अशा एवढ्या चिटकून चिटकून असलेल्या जागेवर देखील आपला काय झालेला आहे, जन्म करत 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 एवढं सगळं दुःख भोगत भोगत काय केलेलं आहे, नरक गतीतून बाहेर पडलेलं आहे. त्यातून त्रियंच गतीमध्ये पडलो. सगळ्या प्रकारच्या दुःखाला भोगून, झाडापासून, दगडापासून, मैलाच्या दगडापासून, माती काय म्हणाल ते बसलेले, फरची, चटई, कुठली वस्तू तुमच्या डोळ्याला दिसते ती सगळी वस्तू मी काय झालेलं आहे बघून त्या सगळ्या प्रकारचं सगळं ओझं, प्रत्येक चटई घेतले चटई झाले म्हणजे प्रत्येकाचं ओझंसुद्धा घेतलेलंच आहे. अशा प्रकारचे एक आणि एक पर्यायाला भोगत भोगत काय केलेलं आहे, मी शेवटी कुठं येऊन पडलेलं आहे. कुठलं तरी मागलं पुण्य असेल किंवा चुकून कधीतरी मी मंदिराला गेलो असल्यानं त्याचंच फळ म्हणून मला आज काय मिळालेलं आहे, हे जैन कुल मिळालेलं आहे. आणि हे जैन कुल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या महाराजांच्या तोंडून आजपर्यंत मी खूप चातुर्मास केलेला आहात आणि विद्वानांच्या नगरीमध्ये सुद्धा काय झालेला आहे, तुमचा जन्म झालेला आहे. त्यामुळं माझ्यासारखा अज्ञानी जीव तुम्हाला सांगणं म्हणजे काय आहे, फार मोठं दुःख. तुम्हासनी सांगणं म्हणजे काय आहे, फार मोठं कौशल्य नाही. कारण माझ्यापेक्षा ज्ञान तुम्हा लोकांना जास्त आहे. कारण तुम्ही दादांच्या नगरीमध्ये तुम्ही जन्माला आलात म्हणजे आमच्यापेक्षा जास्त पुण्य तुमचं आहे. कारण कोथीसारख्या वसंतदादांच्या नगरीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे किंवा बाहेरून आपण नांदायला देखील काय केलेलं आहोत, त्या गावामध्ये आलेलं आहोत. हे तुमचं विशेष आमच्यापेक्षा जास्त पुण्य आहे. आणि हे जे पुण्य आपण मिळवून आलेलं आहोत हे असंच आपल्याला वाया घालवायचं आहे का किड्या मुंग्यांच्यासारखं? एक वेळ किड्या मुंग्यांचा जन्म चांगला, परंतु आपला जन्म त्याच्यापेक्षा बेकार चाललेला आहे, त्याच्यापेक्षा वाया चाललेला आहे. फक्त आपण काय चाललेलं आहे, पंचेंद्रियाच्या विषयामध्येच आपण गुरफटून बसलेला आहोत. माझा जन्म का झाला, कशासाठी झाला, याचा कधी आपण विचार केलो का? तर कधीच केलो नाही. कमीत कमी आज तर झोपायच्या अगोदर 2 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि स्वतःच्या आत्मा असेल तर त्याला विचारा की माझा जन्म का झालेला आहे, किंवा हे सगळं करण्यासाठीच झालेलं आहे की वेगळं काहीतरी करण्यासाठी झालेलं आहे. त्याही तुमचा आत्मा जरूर पाकच्या पुण्याईनं तुम्हाला उत्तर देईल की तुमचा हा जन्म झालेला आहे हे रहाट गाडगं वडण्यासाठी झालेला नाही, पराची पंचायत करण्यासाठी झालेला नाही, तर स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी झालेलं आहे. म्हणजे कशासाठी झालेलं आहे, कुठं जाण्यासाठी झालेलं आहे? नरकाला जाण्यासाठी झालेला आहे, त्रियंच गतीत जाण्यासाठी झालेला आहे, की देवगतीत जाण्यासाठी झालेला आहे, की मनुष्य गतीत जाण्यासाठी झालेला आहे? काही हे सुटणं आणि कुठली गती आहे त्या गतीमध्ये जाण्यासाठी झालेला आहे? तर आपल्याला सगळ्यांना कुठं जाण्याची इच्छा आहे, मोक्षाला जाण्याची इच्छा आहे. मग त्या मोक्षाला जायचं असेल तर आपल्या त्याच्यासाठी आपण काय करायला लागलो, कधी विचार केलो का? ती मोक्षाला जाण्याची वाट कोणती आहे आणि आपण कोणत्या वाटेनं चाललेला आहे किंवा कोणत्या रस्त्यानं चाललेला आहे याचा कधी आपण विचार केलो का? तर कधीच केलो नाही. मोक्षाला जाणारे जे रस्ता आहे ते उमयवाड करून जयसिंगपूर मार्गे जाणारे आहे आणि आपण चाललेलो आहेत हरिपूर मार्गे जयसिंगपूरला पोचत आहोत. तर पोचणार आहे का? तर कधीही पोचू शकणार नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला उमयवाडचा रस्ता धरायला पाहिजे, रेल्वे स्टेशन ओलडून पलीकडं जायला पाहिजे. तिथं पण एक रस्ता आहे सांगलीला जाणारा,
रेल्वे स्टेशनच्या पलीकडे गेल्यानंतर पण एक रस्ता आहे उदगावला जायला. कुठल्या रस्त्यानं जायचं याचं देखील आपल्याला काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. तसंच हे देखील काय आहे, आपण चतुर्गतीरूपी एका चौकामध्ये आलेलो आहोत आणि त्या चौकामधून आपल्याला सगळीकडं जाण्याचं काय आहे, फुल परवानगी आहे. पण त्यातनं पण आपल्याला कुठं जायचं आहे, आजपर्यंत जे दुःख भोगून आलं त्या दुःखाकडं जायचं आहे की थोडंफार पुढल्या जन्मामध्ये जे सुखामध्ये घालवायचं आहे त्याच्याकडं जायचं आहे. कारण मनुष्यातून जन्म परत मनुष्यामध्ये आता होणं फार काय आहे, अवघड आहे. जसं जैन धर्म मिळणं अवघड आहे तसं या पंचमकालात परत मनुष्य जन्म मिळणं काय आहे, थोडंफार अवघड आहे. मग त्यासाठी आपल्या मनुष्य जन्माचा एक रस्ता तरी आपला बंद झाला. राहिले फक्त आपल्याजवळ 3च रस्ते, एक तर नरकाचा, दुसरा आहे त्रियंच गतीचा आणि तिसरा आहे देवगतीचा. मग आपला जन्म जो झाला आहे किंवा पुढं आपल्याला जर मोक्षाला जायचं असेल तर आता आपण काय करत आहोत, थोडंफार जो काही धर्म करत आहोत किंवा करायला पाहिजे ते करून आपल्याला काय करायला पाहिजे, आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला कुठं जायला पाहिजे, आत्ता तरी मोक्ष नाही. मग कुठं जायला पाहिजे, मोक्ष नाही, नरकात तर जाऊन दुःख भोगायला नको, त्रियंच गतीतील दुःख भोगायला नको, मनुष्य गतीत जायची सिस्टीम तर बंद झाले. मग राहिला कुठला, देवगतीत. मग देवगतीत जाण्यासारखं तर मी काय करत आहे याचा कधी विचार केलो का? कमीत कमी जिथं मला सुख मिळणार आहे त्या सुखाला जाण्यासाठी तरी मी काय विचार केलोय का? थोडंफार तरी त्याचा विचार करायला लागलोय का? की मला दुःख नको आहे, सुख पाहिजे आहे. मग दुःख नको आहे तर दुःखापासून काय व्हायला पाहिजे, बाजू व्हायला पाहिजे. म्हणजे सुखाची इच्छा करत असेल तर कमीत कमी सुखाचं मार्ग तरी आपल्याला काय करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला जे काही हे जैन कुल मिळालेलं आहे ह्या जैन कुलाचा आपल्याला काय करून घ्यायला पाहिजे, फायदा करून घ्यायला पाहिजे. आपण जर हा जो जैन कुलामध्ये जन्म झाला आहे हा जर आपण एकदा गेला तर परत कधी मिळेल याची आपल्याला काय नाही, शाश्वती नाही. त्यामुळे हा एक शेवटची संधी आहे आपल्याला आणि या संधीचा काय करायला पाहिजे, आपल्याला फायदा करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी येणारा जो काळ आहे तो काय आहे, पंचम काळात किती दुःख आहे, सुख आहे का? थोडंफार सुख आपण म्हणायला आहे, परंतु येणारा षष्टम काळ आहे तो दुःखाचा आहे. त्यानंतर येणारा काळ परत षष्टम काळ असणार, त्यानंतर पंचम काळ असणार, त्यानंतर चतुर्थ काळ असणार. म्हणजे हे मधले जे काही थोडेफार दिवस आहेत किंवा वर्ष आहेत हे काय करायला पाहिजे, आपल्याला कुठल्या तरी सुखाच्या ठिकाणी जाऊन म्हणजे देवगतीत तरी बसायला पाहिजे. याची तरी काय करायला पाहिजे, आपल्याला तेवढं तरी हातपाय हलवायला पाहिजे. त्यानंतर मग परत मी तिथलं सगळं देवदर्शन वगैरे करून तिथलं सगळं पुण्य बांधून परत काय होईन, मी चुकून मनुष्यगतीला प्राप्त करीन. आणि तिथनं येऊन मग मी काय करीन, चतुर्थ ज्यावेळी भगवान जन्माला येतील, तीर्थंकर जन्माला येतील तोपर्यंत मोक्ष जायचे काय होणार नाही, तिकीट उपलब्ध होणार नाही. जोपर्यंत ते तिकीट मिळणार नाही तोपर्यंत काय करायला पाहिजे, वेटिंग लिस्टला राहायला पाहिजे. आपण तिकीटच नाही काढलं तर आपल्याला वेटिंग लिस्टला पण आपण राहणार नाही. कमीत कमी देवगतीरूपी वेटिंग लिस्टचं तिकीट तरी काढायला पाहिजे. जर आपल्याला शिखरजीला जायचं असेल तर आपण 2-2.5 महिने अगोदर काय करतो, तिकीट काढतो. का काढतो? कारण गर्दीतून जायला नको, निवांत झोपून ऐस पैस मजेत जायला पाहिजे. यासाठी आपण काय करतो, शिखरजीला जायच्या अगोदर आपण ही सिस्टीम करतो की मी आरामात जाण्यासाठी 2.5 महिने अगोदर सोय करतो. मग मला मोक्षाला जाण्यासाठी अगोदर किती सोय करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. देवगतीचं तरी वेटिंग लिस्टचं तिकीट काढायला पाहिजे. त्या वेटिंग लिस्टमध्ये जाऊन कोणतरी तिथनं बाजूला झाला, त्याचं तिकीट कॅन्सल झालं तर आपलं तिकीट काय होईल, पुढं जाईल आणि आपलं तिकीट कन्फर्म होईल. आणि आपण काय होणार आहे, मग ज्या ठिकाणाला जाणार आहे त्या ठिकाणाला आपण पोचू. त्यासाठी आपल्याला थोडंफार आत्ताच ही शेवटची जी संधी आहे या संधीचा काय करायला पाहिजे, फायदा करून घ्यायला पाहिजे. नाहीतर आपण कधीही ते काय होणार नाही. वेटिंग लिस्टसुद्धा आपल्याला एक एक वेळा तसंच काय करावं लागतं, गर्दीत बसून जावं लागतं. त्याच प्रकारे आपण हा जो काही जन्म मिळालेला आहे तो फार मुश्किलीनं मिळालेला आहे. आपण म्हणतो नुसतं मी मोक्षाला जाणार आहे, मी मोक्षाला जाणार आहे, परंतु नुसतं जर आपल्याला पोट भरायचं असेल तर आपल्याला सकाळी उठल्यापासून काय काय करावं लागतं. तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा झाडू घेऊन पहिला लोटून काढायला पाहिजे. चुलची सिस्टीम बंद झाली आहे, गॅस आलं आहे,
मग गॅस पहिला पुसून घ्यायला पाहिजे, मग ते लायटर पाहिजे, ते नसलं तरी चालत नाही, ते लायटर घ्यायला पाहिजे. ते घेतल्यानंतर पाणी पाहिजे, पातेलं पाहिजे, म्हणजे पातेलं सिस्टीम नसलं तर कुकर पाहिजे, कमीत कमी त्यात भात घालायला म्हटलं तर ते भात घालायला पाहिजे, तांदूळ घालायला पाहिजे, तांदूळ नसलं तर दुकानात जाऊन आणायला पाहिजे, नुसतं तांदूळ चालणार नाही, मीठ आणायला पाहिजे, नुसतं बिन मिठाचं पण चांगलं लागत नाही खायला, म्हणून मीठ घालायला पाहिजे. ते सगळं केल्यानंतर लायटरनं ते पेटवून ते टोपण झाकायला पाहिजे, नाही झाकलं तर ते फुटलं तर आणि सगळं गावभर होतंय, ते पण मिळणार नाही खायला. त्यासाठी ते टोपण पण काय करायला पाहिजे, झाकायला पाहिजे. ते झाकल्यानंतर गॅस पेटवल्यानंतर मग ते शिजायला चालू होणार, तर यात पाणी पण घालायला पाहिजे, नुसतं तांदूळ घालून चालणार नाही. एक सांगतात की सांगितलेलं असतं की मुलाला सांगितलेलं असतं की किंवा मुलीला सांगितलेलं असतं, नेमकं कुणाला सांगितलेलं असतं याच्याचे काही देणं घेणं नाही आहे आपल्याला, की सांगितलेलं असतं की भात घाल आणि शिजव, एक वाटी भात घे आणि त्याला शिजव म्हणून सांगितलेलं असतं गॅसमध्ये घालून. आणि आई कुठंतर जाऊन बाहेर फिरून येते आणि आल्यानंतर विचारते की मुलीला की भात शिजलाय काय, तर आई म्हणते मी कवापासून बसलोय खरं शिट्टीच होईना झाले. कारण ते काय झालेलं असतं, गॅस तर पेटवलेले असते, कुकरमध्ये ठेवलेलं तर असतं, परंतु ते वाटीमध्ये तांदूळ घालून नुसतं ठेवलेलं असतं, त्यात पाणीच घातलेलं नसतं, त्यामुळे ते भात काय शिजत नाही. त्या प्रकारे आपलं काय झालेलं आहे, मोक्षाच्या मार्गावर तर आहे, धर्म तर करत आहे, परंतु जो खरा धर्म करायला पाहिजे, सम्यत्वरूपी धर्म करायला पाहिजे, सम्यत्वरूपी जे पाणी घालायला पाहिजे, ते सम्यत्वरूपी पाणी मात्र आपण काय केलेलं नाही, त्याच्यामध्ये घातलेलं नाही. मग आपला धर्मरूपी भात शिजेल का, तर तो शिजणार नाही. त्यासाठी ते सगळं केल्यानंतर ते भात शिजल्यानंतर पोट भरणार आहे काय, ते गॅस त्यातल्या आतला हवा जायला पाहिजे, गॅस ते कुकरमधली ती हवा जायच्या अगोदर जर कुकर उघडलं तर काय होणार, भात सगळा घर खाणार, मी खायचं सोडून. मग त्यामुळे ती योग्य ती हवा पण त्यातली काय करायला पाहिजे, जायला पाहिजे. त्यानंतर ते टोपण काढल्यानंतर होणार आहे का, त्यातलं ते काढायला पाहिजे, ताटीत घ्यायला पाहिजे, ताटीत घेतल्यानंतर पोट भरणार आहे का, भरणार नाही. मग काय करायला पाहिजे, तिथंपर्यंत हात न्यायला पाहिजे, हात नेऊन पोट भरणार आहे का, नाही भरणार. मग ते हातातनं घेऊन तोंडापर्यंत आणायला पाहिजे, तोंडापर्यंत आणल्यानंतर भरणार आहे का, तोंडात टाकायला पाहिजे, तोंडात टाकल्यावर पोट भरणार आहे, नाही भरणार. ते चघळायला पाहिजे, चघळल्यानंतर पोटात जाणार, मग ते व्यवस्थित जागेवर पोचल्यानंतर मग काय होणार, तुमचं समाधान होणार. मग त्यावेळी पोट भरणार. जर साधं पोट भरायचं असेल तर एवढं सगळं कुठलीही न गोष्ट चुकता सगळं करावं लागतं. तर मोक्षाला जाण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे, किती प्रयत्न करायला पाहिजे, याचा विचार आपल्याला काय करायला पाहिजे, सगळीजण करायला पाहिजे. महाभारतामधला महाराजजी किंवा आचार्य महाराजजी कायम एक तुम्हाला उदाहरण सांगतात की ज्या युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये मी सांगितलेली गोष्ट असेल ही तुम्हाला पूर्वी पण परत एकदा सांगतो, कारण आपल्याला काय कुठल्या ते काय म्हणतात ते एकदा सांगितल्यानंतर ऐकल्यानंतर सगळं ध्यानात राहतात. त्या प्रकारच्या महाराजांचा किंवा त्यांच्या प्रकारचं वंशज आपण कोणी नाही. एक पाटी म्हणतात त्या प्रकारे आपण एक पाटी नाही. आपल्या किती पाट्या आहेत आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपल्याला सारखं काय करायला पाहिजे, त्याची उजळणी करायला पाहिजे. त्यासाठी आणखीन एक वेळ आठवण करून देतो, कारण ते सोडून मला दुसरं काय सांगायला येतच नाही. तर सांगतात की युद्धाची परिस्थिती असून दे किंवा जीवन जगण्याची परिस्थिती असून दे, 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर त्या 4 गोष्टी म्हणजे पहिला आहे धर्म, दुसरा आहे धैर्य, तिसरा आहे धाडस आणि चौथा आहे अवसर म्हणजे संधी. मग या 4ही गोष्टी धर्म तर आपण काय करत आहोत, परंतु तो धर्म देखील आपण काय करणार झालो, मनापासून करत नाही. तुगच दुसरी करतात म्हणून मी फक्त करत आहे. दुसऱ्यासाठी करायचं आहे का, धर्म कोणासाठी आहे, फक्त स्वतःसाठी धर्म आहे, दुसऱ्यासाठी धर्म नाही. तर ते असा प्रसंग असतो की युद्धाचा प्रसंग असतो आणि त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की हे युद्ध जे करायचं आहे हे कुणाशी करू मी, हे जे माझ्या पुढं जे आहेत हे माझे जरी ते शत्रू असले तरी ते कोण आहेत, माझे भाऊच आहेत.
जे त्यांच्याबरोबर त्यांचे वडीलधारे आहेत ते सगळे माझे काकाच आहेत, आई वडीलच आहेत, मग त्यांच्याशी मी युद्ध कसं करू? तर त्यांच्याशी युद्ध करणार नाही असं तो म्हटला. त्यावेळी श्रीकृष्ण त्याला समजून सांगतो की आपल्याला हे जे काही करायचं आहे हे ह्याच जन्मामध्ये आपण काय केलेलं नाहीत, हे तुझे ह्याच जन्मातले नातलग आहेत. मागच्या जन्मामध्ये देखील काय होते, त्यांचा जन्म झाला होता, या जन्मात देखील त्यांचा जन्म झालेला आहे आणि पुढल्या जन्मात देखील त्यांचा काय होणार आहे, जन्म होणार आहे. हे शरीर सोडणार, त्या नवीन शरीराला ते काय करणार आहेत, धारण करणार आहे. त्यांचा आत्मा अमर आहे आणि तो जो आत्मा आहे तो कधीही मरणार नाही. शरीर फक्त काय होणार आहे, मरणार आहे. त्यामुळे तू काय करू नकोस, काळजी करू नकोस. तू तुझ्या कुठल्याही नातलगांची युद्ध करून त्यांना मारणार नाही, तर त्यांचा जो आत्मा आहे तो अमर होणार आहे. त्यामुळे तू काय करायला पाहिजेस, आपल्याला अधर्म संपवायचा असेल आणि धर्म आणायचा असेल तर आपल्याला युद्ध हे करावंच लागेल. त्यासाठी धर्म तर आपण करत आहोत, हे जे काही संसाररूपी शत्रू आहेत त्या शत्रूला काय करायला पाहिजे आपल्याला, हा शत्रू आपल्याला अनादी काळापासून आपल्यासोबत आत्ता पण आहे आणि पुढं पण राहील. जोपर्यंत मोक्षाला जाणार नाही तोपर्यंत ते नवीन नवीन रूपामध्ये, नवीन नवीन शरीरामध्ये आपल्याला काय होणार आहे, ते आपल्यासमोर येणारच आहे. मग ते आपली आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, हे सगळे नातलग हे ह्याच जन्मातले आहे. ते शरीर ह्याच जन्मामध्ये सुटून जाणार आहे, त्यांचा आत्मा परत नवीन शरीराला धारण करणार आहे. त्यामुळे आपण एकदा धारण त्यांना आपलंच म्हणण्यापेक्षा आपलं स्वतःचं कल्याण करण्यासाठी जे आपण आलेलो आहोत त्याचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे, धर्म करायचा आहे. थोडंसं जे धाडस कुठंतरी पळून गेलेलं आहे त्या धाडसाला निर्माण करायचं आहे. आणि धैर्य म्हणजे पुरुषार्थ एकवटून आपल्याला जी शेवटची जी संधी मिळालेली आहे, जे जन्माला आलो आहे आपण या जैन धर्मामध्ये, त्या जन्माचं आपल्याला काय करायचं आहे, सार्थक करायचं आहे. आणि आपल्या जन्माचं कल्याण करून जे आपल्याला दुःख भोगायला नको त्यासाठी आपल्याला कुठं जायचं ठरलं होतं, कुठलं तिकीट काढायचं ठरलं होतं, देवगतीचं वेटिंग तिकीट काढायला सांगितलं होतं. त्या वेटिंग तिकिटामध्ये आपल्याला कमीत कमी, माझा अभ्यास चुकीचा असेल परंतु कमीत कमी 21 असं काहीतरी बेरीज केल्यानंतर कमीत कमी 175 होतील किंवा 75 होतील, दोन्हीपैकी काहीतरी एक होणार आहे. तेवढं 1000 वर्ष आपल्याला काय करायचं आहे, दुःखात काढायचे. आणि तेवढं 1000 वर्ष कमीत कमी दुसरीकडं न जाता देवगतीमध्ये जाऊन बसायला पाहिजे, वेटिंग लिस्टला जाऊन बसायला पाहिजे. आणि तिथनं परत मनुष्य जन्म धारण करून परत मोक्षाची वाट चालू झाल्यानंतर मोक्षाला जाऊन आपल्या आपल्या मार्गावर सगळेजण सिद्धगतीची लवकरात लवकर देवगतीचे तिकीट तुमचं फायनल होऊन दे, रिझर्वेशन होऊन दे आणि मोक्षरूपी तिकीट कन्फर्म होऊन दे सगळ्यांचं. माझं देखील होऊन दे आणि तुमच्या सगळ्यांचं देखील होऊन दे, एवढंच सांगतो. आणि मी इथं विराम घेतो. जे काही चुकीचं असेल ते सगळं माझं आहे, जे काही बरोबर असेल तर ते पूर्वापारापासून जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे, मोठमोठ्या आचार्य महाराजांनी सांगितलेलं आहे, त्या सगळ्या आचार्य महाराजांचं आहे, माझ्यापेक्षा थोर व्यक्तींचं आहे. जे चुकीचं आहे ते माझं आहे. मी सगळ्यांची क्षमा मागतो. सगळेजण मला क्षमा करा जर चुकीचं काही सांगितलं गेलं असेल तर. त्यासाठी ओम नमा सबको क्षमा सबसे क्षमा